स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। वास्तव असं आहे की अनिल भाऊंनी एवढी कामं मंजूर करून ठेवली होती की रोज 4 गावं जरी केली तर 2 महिने काम संपत नाही। मी आज सकाळी 3 गावामध्ये उद्घाटन करून आलो आहे। उद्या म्हणजे आता रोज आम्ही ते उद्घाटनांची कामं त्या ठिकाणी पूर्ण करतोय। मला असं वाटतं की जर नशिबानं साथ दिली, जर आपले प्रयत्न यशस्वी ठरले तर येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला खूप मोठं काम त्या ठिकाणी झालेलं दिसेल असं मला त्या ठिकाणी वाटतं की अनिल भाऊंनी जे स्वप्न बघितलं होतं तो मतदारसंघ त्या पद्धतीने करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू। 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। आमदार अनिल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नातून विटा वेजेगाव या रस्त्याचं रुंदीकरणासहित आपण आज या कामाचा शुभारंभ केलेला आहे। जवळपास 19 कोटी रुपयेचा ह्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आपण आज सर्व विटेकरांच्या वतीने या ठिकाणी आपण शुभारंभ करतोय। अनिल भाऊंनी एक स्वप्न बघितलं होतं, ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला विटेतल्या सर्व नागरिकांना त्यांनी आश्वासित केलं होतं की विटे शहराला जोडणारे सर्व रस्ते हे प्रशस्त असावेत, चांगल्या दर्जाचे असावेत, जेणेकरून विट्याचं जे मार्केट आहे ते वाढण्यासाठी बाहेरच्या ग्रामीण भागातून आणि परजिल्ह्यातून ही लोकं ह्या भागामध्ये आली पाहिजेत। या एका हेतूनं त्यांनी विट्याला जोडणारे सगळे रस्ते हे प्रशस्त असावेत या दृष्टीनं त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला होता। त्यातला हा एक प्रमुख रस्ता विटा वेजेगाव रस्ता मोठा आहे। तो रस्ता शाळशिंगाजवळचा ब्रिज जवळपास त्याचं काम पूर्ण होत आले, 5 कोटीचा तो ब्रिज आहे आणि हा आता उर्वरित रस्ता 19 कोटीचा आपण ह्या ठिकाणी पूर्ण करतोय। पहिला रस्ता हा 5.5 मीटर रुंदीचा आहे, आता तो रस्ता 7 मीटर रुंदीकरण करून आणि अतिशय दर्जेदार पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। मी आता दुर्दैवानं अनिल भाऊ या ठिकाणी नाहीत, पण मी तुम्हाला अनिल भाऊंच्या कुटुंबातला सदस्य म्हणून एवढंच आश्वासित करतो, त्यातल्या सगळ्या लोकांना असेल किंवा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना त्यांनी जो आम्हाला मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरती मार्गक्रमण करीत निश्चितपणे विकासाचा जो रथ आहे तो अनिल भाऊंनी गेल्या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यांना खूप मोठं यश आलं होतं। तोच प्रयत्न इथून पुढं सातत्यानं आम्ही सगळेजण मिळून करू, त्यात कुठेही कमी पडणार नाही। लोकांना आश्वासित करतो की मोठं काम इथून पुढे सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे येईल। पाण्याचं काम त्या ठिकाणी अनिल भाऊंनी पूर्णत्वास नेले, आता उर्वरित जे भौतिक विकास करणं आवश्यक आहे, जेणेकरून समजा काही मोठं करायचं असेल तर आपल्या भागातले रस्ते आणि पाणी या 2 भौतिक गोष्टी खूप मोठ्या होणं आवश्यक असतं, ते आपण या निमित्तानं पूर्ण करतोय। भविष्यामध्ये विट्यामध्ये जिल्हा उपरुग्णालय भाऊंनी मंजूर करून आणले, त्याचंही काम पुढच्या आता ही आचारसंहिता संपली लोकसभेची की त्याच्यानंतर आपण तेही कामाला निश्चितपणे शुभारंभ करू, जेणेकरून आपण जो शब्द दिले होते आणि सामान्य लोकांचं जीवन सुखकर होण्यासाठी जे आपण प्रयत्नशील होतो ते सगळी कामं त्या ठिकाणी त्यानिमित्तानं पूर्ण होते। आता उद्घाटन आता वास्तव असं आहे की अनिल भाऊंनी एवढी कामं मंजूर करून ठेवली होती की रोज 4 गावं जरी केली तर 2 महिने काम संपत नाही। मी आज सकाळी 3 गावामध्ये उद्घाटन करून आलो आहे। उद्या म्हणजे आता रोज आम्ही ते उद्घाटनांची कामं त्या ठिकाणी पूर्ण करतोय। मला असं वाटतं की जर नशिबानं साथ दिली, जर आपले प्रयत्न यशस्वी ठरले तर येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला खूप मोठं काम त्या ठिकाणी झालेलं दिसेल असं मला त्या ठिकाणी वाटतं की अनिल भाऊंनी जे स्वप्न बघितलं होतं तो मतदारसंघ त्या पद्धतीने करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।